नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. बंद असलेले फिल्टर चालू करावे व 100 रुपये शुल्क माफ करावे. माजी नगरसेवक किसन शिंदे. इचलकरंजी शहापूर भागातील अनेक फिल्टर बंद असल्याने पिण्याची पाण्याची टंचाई भासत आहे. त्या कारणाने या भागातील बंद असलेले फिल्टर चालू करावे व फिल्टरच्या पाण्याची 100 रुपये शुल्क आकारणी जी आहे ती ताबडतोब बंद करावी, अशा आशयाचे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय दातोंडे यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक किसन शिंदे, मनोहर थोरवत, संदीप पाटील, जगन्नाथ शेगडी, मनोहर सोळकुडे, विनायक संगपाळ, माणिक तलाटे, सतीश रावळ, उत्तम बंडगर, दत्ता हिंगणे, मनोहर काने, तौफिक कन्नुरे, राजकुमार ढवणे असे इत्यादी या भागातील नागरिक उपस्थित होते. आज आम्ही महानगरपालिकेमध्ये शहापूर परिसरातील पाणी फिल्टर बऱ्याच दिवसापासून बंद आहे. या निमित्त ते चालू करण्यासाठी आणि महानगरपालिकेनं जे 100 रुपये शुल्क आकारले प्रति घरपाळा ते माफ करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो महापौरांना. आणि आज आमची महापौरांची भेट झाली. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. 2 ते 3 वर्ष झालं पाणी फिल्टर बांधलेले आहेत, तर चालू केलेलं नाही. ते लवकर चालू केले पाहिजेत आणि तसं शुद्ध पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. कारण पाण्याची अडचण आहे. पाणी 4 दिवस 5 दिवसांनी येतं आहे, कधी 2 दिवसांनी येतं आहे. परंतु शुद्ध पाणी मिळण्यासाठी अडचण असल्यामुळं नगरपालिकेने जी सोय केली आहे ती सुरू करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. आणि शुद्ध करत असताना भागातील सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपये शुल्क परवडत नाही, ते मोफत करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी आपल्याला लवकर मान्य करावी हीच महापौरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि तसेच पाटीलमाळा परिसरात गटरीचं काम रखडलेलं आहे आणि ते आमचे एक कार्यकर्ते आहेत बूथ प्रमुख, यांच्या दारात जाऊन गटर पाण्याचं साठतं आहे. ते पाणी पास करून देण्यासाठी आपण गटरीची मागणी केलेली आहे. ते पण निवेदन आम्ही दिलेलं आहे अनिल जाधव यांच्या मार्फत. त्यामुळं लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करत याव्यात आणि शुद्ध पाणी आम्हाला मिळावं.